त्यांचा सत्कार कोणाच्या हस्ते करायचा अध्यक्षांचा पोरानं बोलो विनंती करतोय दीपक माळी यांना की आपण विजय भगत गणेशाईचे अध्यक्ष यांचा सत्कार करायचा आहे गुलाब पुष्प देऊन. विघ्नेश त्यानंतर विनंती करतोय राजू ओले यांना विनंती करतोय आपण अलकेत चौगले यांचं स्वागत करायचं आहे सत्कार करायचा आहे. दीपक बोले यांचं क्रीडा नगरीमध्ये आगमन विनंती करतोय आपण व्यासपीठाचं. हॅलो त्याचप्रमाणे प्रकाश भगत यांचं सुद्धा राजू बोले यांना विनंती करतोय आपण स्वागत करायचं आहे. त्यानंतर विनंती करतोय राजू सिद्धांत कर्णेकर यांना विनंती करतोय दीपक बोले यांचं स्वागत करायचं आहे. दोन्ही संघांचं मैदानात आगमन झालंय. दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेतील चौथा सामना आपण पाहतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळ विरुद्ध श्री गणेश क्रीडा मंडळ ब या दोन संघांमध्ये. या कबड्डी स्पर्धा आपण जय गणेश स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह पाहू शकता. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो श्री गणेश संघाचा रोहित पवार. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती भैरवनाथच्या अंगणात. पाहूया छान सुंदर अशी चढाई. अरुण गुरव आणि नागेश विरकुड यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. चढत गेलाय तो सुशांत, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते असा हा खेळाडू सुशांत. छान सुंदर बोनस मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. प्रत्युत्तर प्रथमेश माळी उर्फ बाबू, 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू खास मुंबईवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ही स्पर्धा खेळण्यासाठी उपलब्ध झालाय. छान सुंदर चढाई पाहायला मिळते, परंतु रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर स्वरूप चोगले. स्वरूपच्या समोर आहे तो 7चा डिपेंड, एक आक्रमक चढाई बहादर स्वरूप. पाहूया बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, गडी मारल्याचा दावा करतोय, यशस्वी चढाई करतोय. एक गुणाची कमाई केले. खेळाडूंना विनंती आहे की आपली जर्सी इन करायची आहे. 3rd रेड
डू ऑर डायची चढाई होती आणि बाद होतोय तो रोहित. गुण मिळते तो भैरवनाथ क्रीडा मंडळाला. जे खेळाडू कबड्डी खेळायला मैदानात उतरतात त्यांना विनंती आहे की आपली जर्सी इन करायची आहे. चढत गेलाय तो सुशांत. 5-1. सुंदर चढाई करतोय. 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी सुशांतने. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा बाबू. अरुण गुरव आणि नागेश विरकुड यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय. आपले परम मित्र आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. संत गतीने खेळ करून रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुशांत. ज्यांच्या चढाई आपल्याला वारंवार पाहायला मिळतील. एक अष्टपैलू खेळाडू श्रीवर्धन नगरीतील. येत्या 19 फेब्रुवारीला शिवतेज क्रीडा मंडळ आयोजित श्रीवर्धन कबड्डी प्रीमियर लीग आपल्या भेटीला येणार आहे. यासाठी ऑप्शन पद्धतीने खेळाडूची सिलेक्शन केलं जाणार आहे. त्यामुळे ज्या खेळाडूने आत्तापर्यंत आपले फॉर्म भरले नसतील त्यांनी फॉर्म भरायचे आहेत. 8 संघ असतील आणि 8 संघामध्ये त्या खेळाडूंचा लिलाव होईल. सुंदर पकड पाहायला मिळते ती पाटील याच्याकडून, आदित्य पाटील याच्याकडून. अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो श्री गणेश ब. हा संघ ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. चढाईवर जातोय तो पंकज बोले उर्फ बंटी. 7-1 अशी लढत आहे. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा आहे याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल. छान सुंदर अशी चढाई लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न, परंतु गुण काय मिळत नाही आहे. प्रयत्न करावा लागेल तो श्री गणेश ब संघाला. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर स्वरूपच्या समोर आहे तो. 7 चढी पण छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न. गडी मारल्याचा दावा करतोय. रायडर बाद होईल कारण का लॉबीमध्ये गेला होता त्यामुळे गुण मिळतोय तो श्री गणेश संघाला. चढत गेलाय तो रोहित. रोहितच्या समोर आहे तो. 6चा डिपेंड आणि सुंदर पकड. आदित्य आणि एक युवा खेळाडू आहे त्याच्याकडून सुंदर पकड पाहायला मिळते. 16 नंबरची जर्सी परिधान केलेले खेळाडू. प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुशांत. ज्यांच्या चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळतात असा हा खेळाडू. 6-1 बोनस गुणवान आहे. छान सुंदर प्रयत्न आणि त्या प्रयत्नात निहारला बाद करण्यात यशस्वी होतोय. गुण मिळतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाला. त्यांना प्रत्युत्तर ओमकार कर्णेकर. ओमकारच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा आहे याची जाणीव ठेवून खेळतोय. संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर स्वरूप. 5-1 अशी लढत आहे. आता मात्र 1 गुणाची कमाई करतोय तो स्वरूप. आपल्या 2 गुणांची कमाई केले. 2 गुणांनी आपल्या संघाची आघाडी वाढवली ती स्वरूपने. त्याला प्रत्युत्तर पंकज. छान सुंदर प्रयत्न आणि आता मात्र सुशांत आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्याला प्रत्युत्तर साहिल जागडे. साहिलच्या समोर आहे तो. 2चा डिपेंड म्हणजे सुपर टॅकलची संधी आहे. आकाश आणि गणेश. अशा तऱ्हेने 2+2 4 गुणांची कमाई झाली ती भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या अंगणात. चढत जातोय तो रोहित. छान सुंदर चढाई पाहायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुशांत. सुशांत चोगले.
सुशांत रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोहित. रोहितच्या समोर येतो 7चा डिपेंड आणि सुंदर पकड पाहायला मिळते आदित्य आणि स्वरूपच्या माध्यमातून. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा साहिल जागडे. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत गतीने खेळ करतोय तो साहिल. चढार गेलाय तो गणेश. गणेशच्या समोर आहे परंतु सुंदर पकड पाहायला मिळते. कबड्डी खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण आपली जर्सी इन करायची आहे. खेळाडूंनी आपली जर्सी इन करायची आहे. ज्या वेळेला एखादा खेळाडू लात मारून किंवा हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न करतो जर्सीला हात लागतो परंतु खेळाडूला समजत नाही. त्यामुळे आपली जर्सी इन करायची आहे. चढर गेलाय तो पंकजच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. भैरवनाथच्या अंगणात प्रयत्न करावे लागतील ती श्री गणेश संघाला. आपल्या संघावर 2 लोणाचे भोजे आहेत परंतु सुंदर अशी पकड पाहायला मिळते. आदित्य आणि स्वरूप आपल्या संघाला वारंवार गुण मिळवून देत आहेत. त्यांना प्रत्युत्तर. विक्रांत एक युवा खेळाडू आहे परंतु आता मात्र पकड होते. सुपर टॅकलचे 2 गुण मिळतील ते श्री गणेश संघाला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोहित. ज्याच्या चढाई आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहेत. प्रयत्न करतोय तो रोहित. पाहूया. छान सुंदर चढाई पाहायला मिळते. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न परंतु स्वतः बाद होतोय. गुण मिळतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा स्वरूप. सुपर टॅकलची संधी आहे आणि बाबूने आपला अनुभव पणाला लावलाय. सुपर टॅकलचे पुन्हा एकदा 2 गुण मिळतील श्री गणेश संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा निहार. आदित्य विरकुड यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. टाइम सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंत फलक आपल्या सर्वांच्या समोर. भैरवनाथ क्रीडा मंडळ 23 श्री गणेश क्रीडा मंडळ 5. विनंती करतोय दत्तात्रय जाधव साहेब यांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे. विनोद पवार आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. विश्रांतीपर्यंतचं गुणफलक श्री गणेश क्रीडा मंडळ ब 5 गुण. भैरवनाथ क्रीडा मंडळ 23 गुण. यानंतर होणारा सामना शिवराजे अ विरुद्ध अमर सोमजाई ब. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण चालू सामना संपतात लगेचच मैदानात हजर व्हायचं आहे. शिवराजे अ विरुद्ध अमर सोमजाई ब. सामन्याला सुरुवात झाली. चढाईसाठी गेलाय तो साहिल जागडे. साहिलच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती श्री गणेश ब च्या अंगणात. विनंती करतोय उमेश दादा कर्णेकर यांना की आपण विनोद पवार याचं स्वागत करायचं आहे गुलाब पुष्प देऊन. प्रथमेश श्रीकाम असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुशांत. ज्यांच्या चढाया वारंवार पाहायला मिळतात. आपला संघ उंच उंच शिखरावर नेऊन ठेवलाय असा
हा खेळाडू त्याच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. छान सुंदर चढाई पाहायला मिळते आणि चांगला प्रयत्न परंतु अपयशी ठरतोय तो निहार. एक गुण मिळतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाला. टाइम अप घेतलाय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाने. हॅलो. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना अमर सोमजाई ब विरुद्ध शिवराजे अ. दोन्ही संघांच्या विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. चढ्यावर गेलाय तो गणेश. गणेशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. छान सुंदर प्रयत्न परंतु 2 कोपरा रक्षक आपल्या संघाला गुण मिळवून देत आहेत भैरवनाथ क्रीडा मंडळाचे. तर प्रत्युत्तर भैरवनाथ क्रीडा मंडळाचा नुकतंच स्थान भेटलेला हा खेळाडू त्याच्या समोर आहे तो आणि बाबू आपल्या संघाला पुन्हा एकदा गुण मिळवून देतोय. सुपर टॅकलचे 2 गुण मिळवून देते. चढवर गेलाय तो ओमकार. संत गतीने खेळ करून रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा साहिल. साहिलच्या समोर आहे तो. प्रयत्न चांगला होता परंतु अपयशी ठरतोय. साहिलला सुद्धा संधी होती गडी बाद करण्याची परंतु साहिल सुद्धा आपल्या स्वतःवर नाराज आहे. त्याला माहिती आहे की आपण एक गुण गमावला आहे. गुण कमवण्याच्या नादात त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा बाबू. बाबूच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती भैरवनाथच्या अंगणात. छान सुंदर परंतु पुन्हा एकदा 2 युवा खेळाडू आपल्या संघाला गुण मिळवून देत आहेत. तर प्रत्युत्तर पुन्हा एकदा मागच्या चढाई ज्याला सुपर टॅकल झाली होती असा खेळाडू. सुपर टॅकलची पुन्हा एकदा संधी आहे आणि आता मात्र 2+2 अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो श्री गणेश. हा संघ ऑल आउट म्हणजे कबड्डीत ऑल इन असा होतो. चढाईवर जातोय तो पुन्हा एकदा बाबू. आपल्या संघ काही गुणांनी पिछाडीवर आहे याची जाणीव ठेवून खेळतोय परंतु कोणताही प्रत्युत्तर ज्याने मागच्या चढाईत 2 गुणांची कमाई केली होती असा खेळाडू. संत गतीने खेळ करतोय. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पंकज. एमटी रेड करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा 13 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. संत गतीने चालू असलेला सामना. आता मात्र सुंदर पकड. पंकज आणि बाबू आपल्या संघाला पुन्हा एकदा गुण मिळवून देत आहेत. त्यांना प्रत्युत्तर रोहित. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढावर जातोय. पाहूया आणि सुंदर पकड पाहायला मिळते. खरोखर का मला या संघात स्थान मिळालं याचं उत्तम उदाहरण देतो युवा खेळाडू 16 नंबरची जर्सी परिधान केलेला भैरवनाथ क्रीडा मंडळाचा हा खेळाडू आपल्याला दाखवून देतोय. चढावर गेलाय तो 13 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे. पाहूया निदान रेषा पार करेल का. आणि सुंदर पकड पुन्हा एकदा पाहायला मिळते श्री गणेश संघाकडून.
सामना संपायला 5 मिनिटापेक्षा कमी अवधी राहिलाय आणि गुणफलक आहे 31-9. 31 गुण आहेत ते भैरवनाथ क्रीडा मंडळाचे. आता मात्र निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न, 4 खेळाडूंचा प्रयत्न होता, 3 खेळाडूंचा प्रयत्न नव्हता. त्यामुळे निदान रेषा आरामात पार केले ती सुशांतने. रिकाम्या असते आपलं तंबूत दाखल, त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा बाबू. रिकाम्या असते आपलं तंबूत दाखल. टाइम अप घेतलाय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाने. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना अमर सोमजाई ब विरुद्ध शिवराजे अ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. चढार जातोय तो स्वरूपच्या समोर निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे. पाहूया. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत आणि यशस्वी चढाई करतोय. थोडीशी घाई पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून. एक गुण मिळतोय त्याला प्रत्युत्तर गणेश. डू ऑर डाय, करो या मरो या इराद्याने चढाई केला तो गणेशच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. एक युवा खेळाडूंचा संघ तर एक साईडला अनुभवी संघ पाहायला मिळतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळ. छान सुंदर प्रयत्न करावा लागेल तो गणेशला. डू ऑर डायची चढाई आहे आणि स्वतः बाद होतोय. गुण मिळतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाला. त्याला प्रत्युत्तर सुशांत. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. आमच्या या स्पर्धेसाठी पब्लिक हिरोचं चषक देण्यात आलंय. ते आमचे राजाजी भगत यांचं सुद्धा आगमन झालं. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. कबड्डी मधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांचं नाव होतं ते राजा भगत यांचं सुद्धा आगमन झालं. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. चढत जातोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाचा खेळाडू. 13 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे. पाहूया. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे आणि आता मात्र ओमकार थोडीशी घाई करतोय. तर प्रत्युत्तर आकाश डवटे. छान सुंदर चढाई, गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी चढाई. चढत गेलाय तो 13 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. यशस्वी चढाई करतोय. आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर रोहित. हात लांब करून गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी होईल का. आणि पुन्हा एकदा साहिलला बाद करण्यात यशस्वी होतोय. 2 गुण कंटिन्यू आलेत श्री गणेश संघाला चढाईमध्ये. आणि सुंदर पकड पाहायला मिळते निहार सातम यांच्याकडून. सामना संपलाय जाहीर केलाय पंचांनी. सुंदर खेळ पाहायला मिळाला शेवटच्या काही क्षणामध्ये श्री गणेश ब संघाकडून. चला दोन्ही संघाने लाईनअप करायचं आहे. साई दोन्ही संघाने लाईनअप करायचं आहे. मी विनंती करतोय उमेश दादा कर्णेकर यांना की आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल श्री गणेश संघाला सहभाग चिन्ह देण्यासाठी जायचंय. सुंदर खेळ केला परंतु अपयशी ठरला तो श्री गणेश संघ. युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ.
तर एक साईडला बलाढ्य असा संघ होता भैरवनाथ क्रीडा मंडळ. चला विनंती आहे शिवराजे अ विरुद्ध अमर समजाई ब त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.